हॅलो यूट्यूब फॅमिली, हे बघा झटपट अशी आपण आज एक वांग्याची रेसिपी बनवतोय आणि पटकन भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि कुणीही बनवू शकतं. जे आपले बॅचलर मुलं मुली जे पण आहे ते बनवू शकतात. आणि कुठल्याही प्रकारची वांगी घ्या आणि तुम्ही देठं हवी तर ठेवा किंवा काढून घ्या देठं. तर मला देठ आवडते म्हणून मी ठेवून घेतलेलं आहे. आणि सगळे असे मी एका थोडंसं तव्यामध्ये तेल टाकून असे सगळं एकसारखं असं आपण वांगे 2 कापमध्ये असे मी एकाचे 2 काप केलेत आणि मध्ये असे चिरून असे वांगे आपण लावून घेतलेले आहेत. आणि सगळ्या बाजूने आपल्याला ते व्यवस्थित ठेवून एकदा घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूने ते. तर त्याच्यावरती आपण आता मसाले काय काय टाकणार आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपण सगळे हे वांगे असे तव्यावर असे सगळे टाकून घेतलेले आहेत. आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हिरव्या मिरच्या, लसूण, थोडंसं जिरेसुद्धा टाका तुम्ही, अजून चव छान लागेल. जिरं स्किप झालेलं आहे, थोडंसं टोमॅटो. आणि काहीही त्याला जास्त वेळ लागत नाही आहे, झटपट होऊन जातं. नेहमी तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा. म्हणजे जेव्हा तुम्हाला अशी वेगळी काही भाजीचा कंटाळा आला असेल तर ह्या अशा रुचकर भाजी झटपट होतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम होतात, म्हणजे जिभेची चवच वाढवते. तर ह्या पद्धतीने आपण असे वांगे असे दोन्ही साईडने असे परतून घ्यायचे आणि मस्त असं सॉफ्ट होऊन जातात लगेच. टोमॅटो वगैरे सगळंच, हिरवी मिरची वगैरे त्याच्यामध्ये. आणि पुन्हा त्याच्यामध्ये आपण काय करायचं, नंतर असं थोडंसं मॅश करून घ्यायचं त्याला. हे शिजल्यानंतर थोडंसं मॅश करायचं. असं जे उलातनं आपण घेतलेलं आहे त्या कलत्यानेच आपण तसं थोडंसं प्रेस करून घ्यायचं ह्या पद्धतीने. आणि किंचित थोडीशी जरा हळद टाकायची नंतर शेवटी. तर आपण थोडीशी हळद टाकलेली आहे आणि असं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी त्याच तव्यामध्ये. काही इकडे तिकडे आपल्याला असं काढून घ्यायचं नाही आहे. तर ह्या पद्धतीने आपण हळद वगैरे पण त्याच्यात थोडीशी टाकलेली आहे आणि मस्त अशी भाकरीबरोबर